झी 24 तास एक पाऊल पुढे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या टीमचं दिल्लीत जंतर मंतरवर उपोषण आंदोलन सुरू होतंय. 15 भ्रष्ट केंद्रीय नेत्यांवर कारवाई करण्यासाठी अण्णांनी सरकारला 4 दिवसाची मुदत दिली आहे. अन्यथा अण्णा ही स्वतः 29 जुलैपासून आमरण उपोषण करणार आहेत. एका बाजूला देशातलं वातावरण असं ढवळून निघत असताना दुसऱ्या बाजूला त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी सुरेश पठारे यांनी एक गौप्यस्फोट केलाय. द वीक या इंग्रजी साप्ताहिकानं याबाबत एक स्टिंग ऑपरेशन केलंय. यात अण्णांच्या आंदोलनाला पैसा नेमका कुठून मिळतो याची माहिती सुरेश पठारे यांनी उघड केली आहे. पठारे नेमकं काय म्हणालेत हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. द वीकची ही स्टोरी करणाऱ्या पत्रकारांशी आपण बोलणार आहोत. अण्णांचं काय म्हणणं आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. मात्र याआधी या संपूर्ण घटनाक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अण्णांच्या शाळेतील माजी मुख्याध्यापक ठकाराम राऊत या साऱ्या प्रकरणाबद्दल काय म्हणतायत त्यावर नजर टाकूया. क्या है, जिस संस्था का प्रमुख जिस तरह का बर्ताव करता है उस तरह का बर्ताव उनके सदस्य भी करते हैं. ये सब संस्था के संस्थापक या चालक अण्णा जी, और उनका सबसे बड़ा झगड़ा है करप्शन के आगे. तो वो खुद करप्शन होने देते. किरण बेदी केजरीवाल के पास पैसा भी है, जहाँ जो चाहे वह उसका इस्तेमाल करते हैं. और अगर संस्था में पारदर्शिता नहीं हो फिर भी वो मैनेज करते हैं, आगे ले जाते हैं. केजरीवाल के जो दोस्त थे उनको डोनेशन बहुत मिलता है. बहुत बार हम देखते हैं सुनते हैं कि ये काला धन का डोनेशन उनको मिलता है. और ये समाज के प्रति खर्च करते हैं. समाज के प्रति खर्च करते समय एक 10 रुपये खर्च करना है. 10 में से 5 रुपये खर्च करते हैं. 10 खर्च किया ऐसा दिखाते हैं और 5 अपनी जेब में डालते हैं. और ये एनजीओ की माध्यम से वो खुद का कारोबार चलाते हैं, खुद की श्रीमंती बढ़ाते. 10 रुपयातले फक्त 5 रुपये खर्च करायचे आणि हिशेब 10 रुपये दाखवायचे. अतिशय धक्कादायक वक्तव्य ठकाराम राऊत द वीकनं हा गौप्यस्फोट समोर आणलाय. ठकाराम राऊत यांचं हे विधान अतिशय महत्वाचं आहे, कारण हे विधान अशा वेळेला येत आहे की ज्या वेळेला उपोषण सुरू होणार आहे. ठकाराम राऊत हे केवळ अण्णांच्या शाळेचे माजी मुख्याध्यापकच नव्हे तर भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्यांनी काय म्हटलं ते आपण आत्ताच ऐकलं. यापुढे आपण सुरेश पठारेंचं ही स्टिंग ऑपरेशन पाहणार आहोत. त्यांच्याशी याबाबत थेट संपर्क साधून बोलणारही आहोत. मात्र त्याआधी पाहूयात अण्णांचे दुसरे एक सहकारी दादा पठारे यांचं काय म्हणणं आहे. अभी जंतर मंतर का आंदोलन खत्म होने के बाद किसी ने अन्ना जी को एक कैश प्राइज दिया था 1 करोड़. अन्ना जी बोलते हैं अगर कोई 50,000 लेके आओ तो फिर उसको रसीद नहीं देंगे. अभी अगर कोई 500 रुपये 1000 रुपये डोनेशन देता है तो उसको दी जाती है. पैसे तो आने जरूरी है. एकामागून एक असे जबरदस्त खुलासे आपल्या समोर येत आहेत. द वीकनं हा खुलासा आपल्या समोर आणलाय. हे 2 खुलासे अतिशय महत्वाचे आहेत. पहिल्या खुलाशात आपण ऐकलं की कशा पद्धतीनं भ्रष्टाचार हळूहळू रुजला जातोय, तर दुसऱ्या खुलाशात असं ऐकलं जातं की इथं हे 5 रुपये 50 500 1000 इथपर्यंतच्या प्रकरणाला काय रिसीट दिली जाते आणि 1000 लाख रुपये असतील त्याला काय वाटलं दिलं जातं. दादा पठारे अण्णांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात. अण्णांच्या आंदोलनाला मिळणाऱ्या पैशाच्या रिसीट्स बाबत ते काय म्हणाले आत्ताच आपण पाहिलं. मात्र याहीपेक्षा खळबळजनक वक्तव्य केलंय ते अण्णांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या सुरेश पठारे यांनी. द वीक या इंग्रजी साप्ताहिकानं हे स्टिंग ऑपरेशन केलंय. या स्टिंगवर खुद्द सुरेश पठारे यांचीही बाजू आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी पाहूयात सुरेश पठारे यांनी नेमका काय गौप्यस्फोट केलाय. लोगों को हम अपील करते हैं कि हम डोनेशन हम लेंगे, लेकिन उसमें भी हमारा ये सब जब आंदोलन चलाने के लिए पैसा चाहिए, ये एक बात ठीक है. हम डोनेशन लेते हैं, बड़ा डोनेशन लेते हैं, तो ये सब उसमें देखा जाए इंडस्ट्रियलिस्ट से डोनेशन लेते हैं. कुछ डोनेशन बीजेपी या आरएसएस के नेताओं से हम फॉरेन से फंडिंग लेंगे, इंडस्ट्रियलिस्ट से पैसा लेंगे. हम ये चाहते हैं कि एक आदमी आके 1 लाख रुपए दे. डोनेशन लेना गलत नहीं है, हम लेंगे. ये काम बढ़ाने के लिए उसकी जरूरत है, पैसे की जरूरत होती है, वो टॉप प्रायोरिटी. इसमें स्वार्थ कहो आप, लेकिन मेरे को जिससे फायदा हुआ तो उससे तो मैं चाहूंगा. जब जरूरत पड़ती है तब मांगेंगे. मैं वही कर रहा हूँ.
हम 10 साल से काम कर रहे हैं, किसी पार्टी से इतना बड़ा पैसा हमने देखा नहीं। तो अन्ना जी तो ये जो बीजेपी या आरएसएस की जो विचारधारा है उनसे सहमत है। जब तक जहां तक मैंने देखा है, बड़े बीजेपी के नेता को यहाँ बार बार आते हुए देखे, आरएसएस के नेता को आते हुए जी को अरविंद जी से 2006 से हवाले के ऊपर पैसे दिए जाते हैं। सबसे बड़ी बात होती है कब जब ऐसे ग्लैमर आपको आ जाता है, बड़े हो जाते हैं, तब कुछ डिसीजन मेकर के साथ अपनी जान पहचान हो जाती है। वो तो बहुत सोच समझ के करता है, वो कोई प्रूफ पीछे नहीं। झी 24 तास एक पाऊल पुढे।